याच्यामध्ये वेगळे पण काही नाही आणि सगळ्यांना एवढे हलकट झालेत, नालायक झालेत ना की यांच्या किती त्यांना माहिती आयुक्तांकडे तक्रारी करतील पण अजून काय होणार आहे। तो आहे ग्लिसन, पण ग्लिसन सुद्धा तिथे त्या पर रूम पाठीमागे 10,000 रुपये घेऊन तिथे कारवाई करत नाही। आयुक्त काय करतोय, आम्हाला पूर्ण संशय येतो ना की आयुक्तच चोर आहे। पूर्ण आता संशय आहे की आयुक्तच लबाड असल्यामुळे, आयुक्तच चोर असल्यामुळे याच्यावरती कारवाई होत नाही आहे। आणि मला तर असं वाटतं ना की अशा आयुक्ताला इथून हाकलून लावलं पाहिजे। नमस्कार, मी नरेंद्र बैत। आता सध्या वसई विरार महानगरपालिकेमध्ये गेली 5-6 वर्ष प्रशासकीय राजवट चालू आहे आणि या राजवटीमध्ये जे शासकीय अधिकारी आहेत एवढे माजलेत आणि एवढी त्यांना गुरमी चढली आणि एवढे भ्रष्ट झालेत की लोकांची कामं होण्याशी झालेत। जर आपण सर्वांनी जर माहिती अधिकार जरी मारले आयुक्ताला की आपण वेळोवेळी मीटिंगसाठी ज्या नोटिसा पाठवल्यात संबंधित सहाय्यक आयुक्तांना त्याच्या प्रति मिळाव्यात, तरी तुम्हाला आठवड्यातून 3 मीटिंग आता फिक्स आहेत। या 6 वर्ष हेच चालू आहे, म्हणजे तुम्ही विचार करा की किती मीटिंगा झालेल्या असतील। आता याच्यावरती जसं शर्मा यांनी सांगितलं की CEC विभाग बनवला गेला आहे। या CEC विभाग याच्या अगोदर पण बनवला होता, तो पण चांगला कार्यरत होता। त्याच्या बाबतीमध्ये पण मीटिंगा व्हायच्या आणि त्याच्या हिशोबाने कारवाई व्हायची। पण आता नंतर असं झालंय, ते तर बंद झाला तो आणि नव्याने जेव्हा सुरू झाला तो पण असे आतल्या बाजूला आहे। तर याच्यामध्ये मी एकदा अतिरिक्त आयुक्त हिरवडे यांना फोन केला होता की सर, जेवढ्या बांधकामाच्या तक्रारी जातात आहे सुरू आहे वगैरे सांगितलं जातं, पण CECचे जे हेड आहेत, उपायुक्त आहेत दीपक सावंत, यांना जेव्हा सांगितलं जातं तर ते असं सांगतात की मी प्रभाग समिती बच्या सहाय्यक आयुक्तांना सांगितलं आहे, तुम्ही त्यांना अप्रोच करून कारवाई करायला सांगा वगैरे। तर याच्या बाबतीत मी जेव्हा हिरवाडे यांना, अतिरिक्त आयुक्त हिरवाडे यांना जेव्हा विचारलं तर हिरवाडे बोलले हे सगळे चोर आहेत। काय बोले हिरवाडे, हे सगळे चोर आहेत। तर याच्यामध्ये मी स्पष्ट, आता जवळजवळ 1.5 वर्ष झालं, 1.5 वर्ष 189 सर्वे नंबर 189 नगिनदास पाडा अँथनी स्कूलच्या मागे कमीत कमी 7 इमारतींचं, 7 मजल्याचं अनधिकृत बांधकाम सुरू आहे। काही इमारतीमध्ये अजून पण सुरू आहे आणि या 7 इमारती आहेत, यांना कुठल्याही प्रकारची बांधकाम परवानगी दिलेली नाही। आणि या 7 इमारतीमध्ये बोगस CCच्या सहाय्याने फ्लॅट विकले गेलेत, ज्याच्या बाबतीमध्ये अनेक वेळा तिथे फौजदारी गुन्हे दाखल आहेत। अजून पण एक दाखल व्हायचा आहे जो आम्ही दिलेला आहे आणि हे सर्व आम्ही सगळ्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे। अगदी त्यावेळेला अतिरिक्त आयुक्त म्हणाले होते, आयुक्तांना पण आपण पत्र लिहिलेलं होतं, त्याच्यानंतर सहाय्यक आयुक्ताला सांगितलेलं आहे, उपायुक्तांना, सगळ्यांना सांगून झालं। पण सगळ्यांना सांगून सुद्धा जेव्हा कारवाई होत नाही, जेव्हा हे जे सर्व कार्यक्षेत्र आहे याचा जो राजा आहे तो कोण आहे, आयुक्त आहे अनिल कुमार पवार। आता जर राजा जर बेधुंद वागत असेल तर त्याची प्रजा म्हणजे हे सहाय्यक आयुक्त तसेच वागणार आहेत। याच्यामध्ये वेगळे पण काही नाही आणि सगळ्यांना एवढे हलकट झालेत, नालायक झालेत ना की यांच्या किती त्यांना माहिती आयुक्तांकडे तक्रारी करतील पण अजून काय होणार आहे। या गुरमीमध्ये ते आहेत आणि त्याच्यामुळे इथे भ्रष्टाचाराची बजबज पुरी माजलेली आहे। आता कोपरीचं जे बांधकाम आहे, ज्याच्या बाबतीमध्ये तिकडचा जो प्रभाग समिती Cचा जो अधिकारी आहे, सहाय्यक आयुक्त, तो आहे ग्लिसन, पण ग्लिसन सुद्धा तिथे त्या पर रूम पाठीमागे 10,000 रुपये घेऊन तिथे कारवाई करत नाहीये। त्याच्यानंतर इथे 189चं जे बोललो मी, 189 मध्ये जे काय हे झालंय त्याच्यामध्ये कोणीतरी 189 त्याच्यामध्ये 189 हिस्सा नंबर मला वाटतं 4 आहे काहीतरी। आता त्याच्यामध्ये सुद्धा 7 इमारती ज्या तयार झाल्यात, ज्याला मला वाटतं आता 5-6 वर्ष होत येतील किंवा जास्तचा काळ, कारण आम्ही ज्या वेळेला PL दाखल केली होती 2016ला तेव्हा ते चालू होतं बांधकाम आणि अजून ते चालू आहे। त्याच्या बाबतीमध्ये फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत। प्रत्येक वेळेला सर्व सहाय्यक आयुक्तांना कळवलेलं आहे, पण त्याच्यामध्ये कारवाईच होत नाही। काय आता ही कारवाई होत नाही याचा अर्थ
आयुक्त काय करतोय? आम्हाला पूर्ण संशय येतो ना की आयुक्तच चोर आहे. आयुक्त चोर असल्याशिवाय खालचे चोर बनणारच नाही. आता ज्या वेळेला आपले सतीश लोखंडे साहेब होते आयुक्त, तेव्हा कुठल्या तरी अधिकाऱ्याची हिंमत होती का? आयुक्त लोखंडे यांना एखादी तक्रार जरी गेली, नुसती व्हॉट्सअप जरी गेली, तरी त्यांच्यावर ताबडतोब कारवाई व्हायची ऑन द स्पॉट. त्याच्यामुळे त्यांना आपण खूप चांगलं मानतो. तर त्याच्यामुळे आता कसं आहे की आम्हाला पूर्ण आता संशय आहे की आयुक्तच लबाड असल्यामुळे, आयुक्तच चोर असल्यामुळे याच्यावरती कारवाई होत नाही आहे. आणि मला तर असं वाटतं ना की अशा आयुक्ताला इथून हाकलून लावलं पाहिजे. जोपर्यंत हा इथला आयुक्त जो इथून जात नाही तोपर्यंत इथे अराजकता माजलेलीच असेल. अनधिकृत बांधकामं फोपावतील. एक तर नावापुरती फक्त हे लोक सीईसी बनवलेलं आहे ते तसंच राहणार आहे. त्याच्यामुळे काय झालंय की हे कधीच सुधारणारे नाहीये. ते यांच्यावरती कमीत कमी वरच्या लोकांनी, ज्यांनी आयुक्त म्हणून, म्हणजे मुख्यमंत्रीच पाठवतो ना आयुक्त इकडे, तर मुख्यमंत्र्यांनीच यांच्यावरती कारवाई करायला पाहिजे. आणि जेवढे सहाय्यक आयुक्त हे अनधिकृत बांधकामाला जबाबदार आहेत त्यांना कायमस्वरूपी त्यांचं निलंबन झालं पाहिजे, अशी माझी सरकारकडे पण आणि आपल्या माध्यमातून माझी हीच मागणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.